गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत। सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे LA क्लिअर टायटल असलेले 125 प्लॉट्सचा प्रकल्प, खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची गुंतवणूक तर असेलच। याशिवाय स्वतःचं घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प। या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: भव्य प्रवेशद्वार, अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेजची सोय, प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था, MSCB DP, स्ट्रीट लाईट, वॉल कंपाऊंड, आकर्षक झाडे, बगीचा, वॉकिंग ट्रॅक, CCTV कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, संपर्क 9168800900। ऑफिसचा पत्ता शॉप नंबर 4, वैभवशाली चेंबर, जुना पुणा नाका, हॉटेल शिवशक्ती जवळ, सोलापूर। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांचं सोलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आलं। सायंकाळी 5 वाजता राम सातपुते यांचं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आगमन होताच तरुणांनी मोठा जल्लोष करत गुलाबाच्या पुष्पांनी त्यांच्यावर उधळण करत त्यांचं स्वागत केलं। राम सातपुते यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केलं। तिथून रॅली निघाली। ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास सातपुते यांनी अभिवादन केलं। यावेळी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना राम सातपुते म्हणाले की मी सोलापूर जिल्ह्यातीलच आहे। सोलापूर जिल्ह्याला मी परका नाही किंवा नौखा नाही, माझं माळशिरस मध्ये काम आहे, त्यावरच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी मला उमेदवारी दिली आहे। तसंच महाराष्ट्रातील युतीच्या आघाडीने मला जी उमेदवारी दिली ते मी सार्थक करीन आणि माझ्यासमोर कोणताही उमेदवार असेल त्याला चारी मुंड्या चित करण्याचं बळ आपण मतदार राजांनी मला द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। या प्रसंगी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी व युतीचे पदाधिकारी उपस्थित होते।
भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर लोकसभेतील सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी स्वागत केलंय आणि भारतीय जनता पार्टीचा एकंदरीतच पूर्ण लोकसभेमध्ये सगळ्या वाड्या वस्त्यावरती खेड्यापाड्यामध्ये हा आवाज जो आहे, हा इथलं जे स्वागत आहे हे या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याचं केलेलं स्वागत आहे, एका सामान्य परिवारातून आलेल्या कार्यकर्त्याचं स्वागत आहे। त्यामुळे मी पार्टीच्या देवतुल्य कार्यकर्त्याचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। हे सगळं हास्यास्पद आहे। माझ्या आई वडिलांनी सिद्धेश्वर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे, माझ्या आई वडिलांनी दामाजी कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे, माझ्या आई वडिलांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे। त्यामुळे बाहेरचा आणि याचा काही संबंध नाही आहे। मी या जिल्ह्यातला आमदार आहे, भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे। ज्यावेळेस माननीय सुशील कुमार शिंदे साहेब करमाळ्यामध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस त्या ठिकाणी बाहेरचे नव्हते, ते दक्षिणमध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस ते बाहेरचे नव्हते। सुशील कुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी मध्यमधून निवडणूक लढले त्यावेळेस बाहेर नव्हते, उत्तरमधून लढले त्यावेळेस बाहेर नव्हते। त्याच्या पलीकडे जर सांगायचं असेल यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये जेव्हा शरद पवार साहेब उभा राहिले माड्यामध्ये बारामतीमधून येऊन त्यावेळेस हे सुशील कुमार शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे लोक जे आहेत हे सगळे जाऊन त्या ठिकाणी जाऊन प्रचार करत होते। त्यामुळे माड्यामध्ये बारामतीमध्ये येऊन माड्यामध्ये उभं राहताना त्या ठिकाणी शरद पवार साहेब बाहेरचे नव्हते का याचं उत्तर त्यांनी द्यावं। आपका एजेंडा क्या रहेगा इलेक्शन को लेकर, आपका एजेंडा क्या रहेगा? निश्चित ही निवडणूक सोलापूरच्या विकासाची आहे। मागच्या 10 वर्षामध्ये सोलापूरमध्ये न भूतो न भविष्यते अशा पद्धतीचा विकास आमच्या दोन्ही खासदारांनी केलेला आहे। त्यामुळे निश्चित त्या ठिकाणी आपण जिल्ह्याच्या
किंवा सोलापूर शहराच्या कुठल्याही भागामध्ये गेलो तर निश्चित मोदी सरकारने मागच्या 10 वर्षामध्ये जी विकासाची गंगा आणलेली आहे त्याची रेष पुढं ओढणं हेच माझं मी कर्तव्य समजतो. आणि पूर्ण लोकसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये मी निश्चित या ठिकाणी सांगतो, जिल्ह्याचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व मिळून सर्व या भागातील सर्व लोकप्रतिनिधी आमदार या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी या जिल्ह्यातील एक सामान्य परिवारातील एक ऊसतोड कामगाराच्या परिवारातून आलेला मुलगा म्हणून या ठिकाणी माझ्या आईवडिलांनी इथं ऊस तोडलेला आहे आणि मी निश्चित सोलापूरकरांची सेवा या ठिकाणी सालगडी म्हणून करेल हे मी या ठिकाणी आश्वस्त करतो. साथ में टिप्पणी भी किया, इसके ऊपर आपका क्या कहना है? टिप्पणी केलेली आहे, इसके बारे में आप क्या कहेंगे? येत्या 40 दिवसात माझा त्या ठिकाणी ताईंना प्रश्न आहे, जेव्हा सुशीलकुमार शिंदे साहेब करमाळ्यात लढले त्यावेळेस ते त्या ठिकाणी उपरे नव्हते का? माझा त्या ठिकाणी ताईंना प्रश्न आहे, जेव्हा ते वेगवेगळ्या मतदारसंघात लढले त्यावेळेस ते उपरे नव्हते का? त्यांच्या त्या ठिकाणी परिवाराची जर हिस्ट्री पाहिली तर धाराशिवमधून परांडा तालुक्यातून या ठिकाणी आलेले आहे त्यांचे पूर्वज आणि त्यानंतर इथं निवडणूक लढलेली आहे. माझ्या आईवडिलांनी तर इथं ऊस तोडलेला आहे, माझ्या आईवडिलांनी या ठिकाणी इथल्या मातीची सेवा केलेली आहे, माझं बालपण या मातीमध्ये गेलेलं आहे, त्यामुळे त्यांना नैतिक अधिकार नाही आहे हेच या ठिकाणी सांगतो. आमच्या महायुतीचे सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासप आणि सर्व घटक पक्ष, राष्ट्रवादी या सगळ्यांना मिळून या ठिकाणी ही निवडणूक या ठिकाणी त्यांचा नैतिक पराभव झालेला आहे. येत्या काळामध्ये सोलापूरकर निश्चित त्यांना ज्याप्रमाणे त्यांचा दोनदा पराभव झालेला आहे, तीनदा पराभव झालेला आहे, चौथा पराभव भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निश्चित महायुती म्हणून त्यांचा करेल हा मी विश्वास व्यक्त करतो. आपण तरुण आमदार आहात, जिल्ह्यात अनेक भाजपचे ज्येष्ठ नेते त्या सर्वांना सोबत घेऊन चालण्याची निश्चित सर्व नेत्यांचे आशीर्वाद घ्यायला मी सर्वांच्या घरी जाणार आहे. त्या ठिकाणी सगळ्यांचे आशीर्वाद आहे, सर्वांशी बोलणं झालेलं आहे आणि मला विश्वास आहे, मला त्या ठिकाणी त्यांच्या मुलाप्रमाणे ते सर्व ज्येष्ठ नेते प्रेम देतील आणि निश्चित त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या लोकसभेमध्ये विकासाची गंगा आणू हा विश्वास व्यक्त करतो. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.